आमच्या इथेच लोकल डॉक्टर आहे त्यांच्याकडे आलो इथे ECG काढणार तिचा आणि बघूया मग ECG रिपोर्ट वगैरे घेऊन सगळं संध्याकाळी जायला लागेल आपल्याला. तर इथं ECG नॉर्मल आलेला आहे. ECG घेतला आताच आम्ही आणि आता चाललोय घरी. घे ना. तर मग झाली ECG, थोडीशी फळं वगैरे घेतली आणि आता आलो घरी. आता संध्याकाळी आपण जाणार कुठे? डॉक्टरकडे. ECG नॉर्मल होता तर ते बरं आहे. ECG नॉर्मलच असला पाहिजे कारण ऑपरेशनला हे सगळ्या गोष्टी नॉर्मलच लागतात. बाकी सगळे रिपोर्ट पण नॉर्मलच आहेत बऱ्यापैकी. फक्त हार्निया सोडला तर. चला संध्याकाळीच भेटू आपण. परी खाना खाती है चपाती भाजी. बाथरूमला गेली खाता खाता टॉयलेटला येते. आंघोळ करताना टॉयलेटला येते. ते लहान मुलांचं तसंच असतं. ते सकाळी प्रेशर थांबून ठेवतात, घरी त्यांना रिलॅक्स वाटतं आहे की नाही. घरी रिलॅक्स वाटतं तेव्हा घरीच करणार ना ते. स्कूलमध्ये त्यांना नाही जाऊसं वाटत. नाही तरी काय करतील. टॉयलेटला सांगते मी. आपण तिचं ते आता नेहमीच झालंय मला. हा आहे ना. आंघोळीला गेली तर तशीच पळत जाते. चला आता येऊ आम्ही आणि संध्याकाळीच भेटू आम्ही तुम्हाला जाताना. म्हणजे ते मध्ये काही इंटरेस्टिंग झालं तर दाखवतो. नमस्कार मित्रांचं स्वागत आहे. अरे यार हे ठेवणार. मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले प्रॅक्टिस नाही ना, तर मग असं गडबड घोटाळा होतंय माहिती आहे का. हां तर आपण कालचा आणि आजचा तुम्ही मिक्स बघताय. तिला नेलं होतं ECG वगैरे काढायला. ECG नॉर्मल निघाले वगैरे इतर गोष्टी वगैरे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेत. हां आता आजच्या दिवस ॲक्च्युली का आम्हाला तो रिपोर्ट जो आहे ना, ते सगळे किती रिपोर्ट येत ना ते घेऊन डॉक्टरांकडे जायचं होतं आपल्याला संध्याकाळी. ते काय जायला जमलं नाही. त्याच्यामुळे आज जाणार आहेत आपण. आज काय मग कसं वाटतंय मग कसं होते रात्री झोपे काय? रात्री मी एकच काने झोपते. या हां एक काने नाही झोपत. इकडे झोपली ना तर असं वाटतं इकडे आकडे चाललेत का काय माझे. अरे बापरे असं होते. मग तो त्याच्यामुळे एकदम मी कठीण इकडे कार्यक्रम. या साईडला नाही झोपत. या साईडला झोपते. कठीण कार्यक्रम आहे सगळं. परत इकडे झालं तर असं वाटतंय. मग त्याच्यामुळे मी विचारणार पण डॉक्टरांना असं का होतंय म्हणून. असं का म्हणजे आता ती एक जे तुझं हर्नियाचं जे केलं त्यांनी त्याच्यामुळे आतड्या थोड्या त्या फ्री झाल्यात ना त्या पिशवीमध्ये. पिशवी असते इंटॅक्ट तेव्हा ते सगळे आतड्या एकदम टाईट असतात आतमध्ये. मग आता ती कमजोर झाल्यामुळे ते आतडी अंदर ऐसा घुमतं रे. म्हणजे असं मी गेस करतोय, मला एकदम प्रॉपर नाही माहिती. असं काहीतरी असू शकतं. ठीक आहे असं. मग आज संध्याकाळीच डॉक्टर असतात ते. आपण ज्यांना डॉक्टरांना हे सगळे रिपोर्ट दाखवणार आहोत आणि ते बोलतील आपल्याला काय करायचं. म्हणजे माझं म्हणणं आहे लवकरात लवकर व्हावं ऑपरेशन, जेणेकरून कसं म्हणजे लवकर झालं तर मग टेन्शन नाही ना. आणि ही म्हणते जरा पुढच्या आठवड्यात ढकला, सोमवारी. म्हणजे पूर्ण आठवडा तुम्हाला ती सुट्टी वगैरे घेता येईल. ते सुट्ट्या वगैरे मॅनेज होतात. मी सांगूनच ठेवलेलं आहे तसं कामावरती की ऑपरेशन असेल तर मी सुट्टी घेणार म्हणून आधीच सांगून ठेवले. 10-15-20 दिवस आधीच सांगितलेलं आहे. कारण की ते करायचंच आहे आपल्याला. सकाळी जरा नाश्ता पाणी वगैरे केला. इथे काय ते चालू आहे सध्या. काय चालू आहे? हो का अंदर वाटतं ना लय. हां वाईड अँगल आहे. वाईड अँगलमुळे ब्लू लाईटमध्ये चांगलं शूट होतं ॲक्च्युली या पण मीटिंग हॉलमध्ये. चला जास्त काही बडबड करत नाही. जेव्हा आपण जाऊ संध्याकाळी वगैरे तेव्हा आपण हे करू. मध्येच काय इंटरेस्टिंग झालं तर मी दाखवतोच तुम्हाला. बघत राहा ब्लॉग्स. सॉरी हा ब्लॉग आपल्याला हे करायचं आहे काय बोलतात त्याला इथेच संपवायचं आहे. कारण कालचा थोडासा राहिला आहे आणि आजचा थोडासा मिक्स करून आणि आजचा ब्लॉग जायला पाहिजे त्या हिशोबाने. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड. पुढच्या ब्लॉगमध्ये बघा काय म्हणाले डॉक्टर, कधी ऑपरेशन काय वगैरे सगळे अपडेट तुम्हाला भेटेल. ब्लॉग्स बघत राहा, सपोर्ट करत राहा आणि लाईक आणि शेअर करा. शेअर नाही केलं तरी चालेल पण लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला काय तुमचं काय सजेशन आहे, काय तुम्हाला वाटतं ते नक्कीच सांगा. ठीक आहे. बाय बाय.